रायगड रत्नागिरीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी। नाशिक घाटमाता आणि कोल्हापूर घाटमाताला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मराठवाडा खानदेशसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। मुंबईमध्ये पावसाचा आज रेड अलर्ट। अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन। मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी। पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांची मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी। मुसळधार पाऊस, त्यामुळे अनाउन्समेंट करत पोलिसांकडून मरीन ड्राईव्ह परिसर खाली करण्यात आला। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, समुद्राला मोठी भरती, तर समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या। मुंबई क्षेत्रामध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेमध्ये मागील 24 तासांमध्ये सुमारे 74% पावसाची नोंद। विक्रोळीमध्ये सर्वात जास्त 316 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। मागील 4 दिवसात मुंबई क्षेत्रामध्ये 588 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट झालेला आहे। मुंबई ठाण्यासह पालघर पनवेलसाठी हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे। आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांकडून राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला। आपत्ती विभाग प्रशासन यंत्रणा अलर्ट। अलर्टमध्ये नागरिकांनी प्रवास टाळावा, मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आवाहन। कालच्या मुसळधार पावसानंतर अंधेरीतील विरा देसाई परिसरात साचलेलं पाणी आज मोठ्या प्रमाणात ओसरलं। मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी हवामान विभागाकडून रेड अलर्ट। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईच्या घाटकोपर परिसरातील विक्रांत सर्कलजवळ झाड कोसळलं। 4 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही। पुण्यात सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी। गेल्या 4 दिवसांमध्ये 73 मिमी तर जूनपासून आतापर्यंत 136 मिमी पावसाची नोंद। पुढील 2 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचाही अंदाज। कल्याणपूर्वमध्ये गल्लीचे नदीमध्ये रूपांतर। चेतनपाक कॉम्प्लेक्समधील 40 कुटुंबांचा संपर्क तुटला। चेतनपाक इमारती समोरच्या गल्लीला नदीचं स्वरूप आलं। घराबाहेर पडण्याचे मार्ग मात्र बंद झाले। कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा कहर। रस्ते जलमय, वाहन चालकांना पाण्यातून काढावा लागतोय मार्ग। सखल भागातील काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। नागरिकांचे हाल होत आहे। पाण्यामध्ये बुडालेल्या डीपीमुळे काही भागांचा वीज पुरवठाही खंडित झाला। खोपोली या ठिकाणच्या प्रसिद्ध जनेत धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका। बिहारी ठाकूरवाडी ग्रामस्थांनी पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका केली। वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नागरिकांना वाचवण्यात आलं। वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अतिवृष्टीने 2 जणांचा बळी घेतला। मृतक एकाची ओळख पटली आहे, तर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। वसईच्या मधुबन परिसरामध्ये दिवसभर पावसानं हाहाकार माजवला। मधुबन परिसरामध्ये रस्ते नाले तुडुंब भरले। नागरिकांचे हाल झालेत। अनेक भागामध्ये कार पाण्याखाली गेल्या, तर दोरी बांधून नागरिकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आलेली आहे। अनेक ठिकाणी छाती इतकं पाणी साचलंय। परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे। नायगाव या ठिकाणच्या हॉनस गॅलेक्सी ते वामन धाबा या परिसरातील रस्त्यावरती पाणी साचलं। हे पाणी हटवण्यासाठी आता शिवसैनिकांनी धाव घेतली आहे। जेसीबीने पाण्याचा निचरा केलाय। जिल्हा प्रमुख प्रथमेश राऊत आणि शहर प्रमुख असलेले मंगेश चव्हाण हे उपस्थित राहिले। नालासोपारा या परिसरामध्ये मुसळधार अतिवृष्टी झाली आहे। एक बळी गेलाय। जीवन नगर परिसरामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला। पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम हे सुरू आहे। नवी मुंबईच्या खारघर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवरती साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। नालेसफाईवर प्रश्न निर्माण झाला। नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस स्टेशन समोर पाणी साचलं। पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। खारघरमधल्या पांडवकडा धबधब्यावरती पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांची गर्दी होऊन काही अपघात घडू नये यासाठी धबधब्यावरती पर्यटकांनी बंदी घातली आहे। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा प्रवाहित झालाय। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील अनेक निसर्ग सौंदर्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिसते। मुंबईच्या विलेपार्ले परिसरामध्ये एका टेम्पोवर झाड कोसळलं। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। झाड काटेरी आहे, त्यामुळे हटवण्यात अडचणी येत आहे। विलेपार्ले अग्निशमन केंद्रासमोरची ही घटना आहे। कल्याणपूर्वमधील लोकग्राममध्ये रस्त्यालगत असलेलं भलमोठं झाड अचानक कोसळलं। झाड रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवरती पडल्यानं मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं झाड बाजूला केलेलं आहे। सावंतवाडी कोलगावामध्ये धावत्या डंपरवर झाड कोसळलं। धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचं झाड कोसळलंय। सुदैवानं कोणती जीवितहानी या संपूर्ण घटनेमध्ये झालेली नाही आहे।
नवी मुंबईमधल्या बेलापूरमध्ये एका इमारतीची गॅलरी कोसळली आहे। मोडकळीस आलेल्या इमारतीची गॅलरी कोसळली। सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे 30 ते 32 कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर केलं जाते। डोंबिवली पूर्व या ठिकाणच्या टिळक रोड या ठिकाणी केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे। काम अपूर्ण राहिलं त्यामुळे शेजारील 2 इमारतींजवळची संरक्षण भिंत अचानक कोसळली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ उक्षी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर माती आणि वाहतुकीसाठी अडथळा आता निर्माण झाला आहे। सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली आहे। मुरुम आणि माती रस्त्यावर आली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। करूळ घाटातून वाहतूक वळवण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलबा हटवण्याचं काम सुरू आहे। रत्नागिरीच्या लांजामध्ये वाकेड या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या केबिनवर दरड कोसळली। दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला। केबिन बाहेर पडलेल्या तिघांचा जीव मात्र थोडक्यात वाचलाय। कोल्हापूर या ठिकाणच्या राधानगरी तालुक्यातील हसने लघु तलाव ओव्हरफ्लो झालाय। पावसाचा जोर वाढला त्यामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। धबधब्याचं रूप बघण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। महाबळेश्वरमधील नावली गावामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे भूस्खलन झालंय। भूस्खलनामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीसह जननी माता मंदिर परिसराचं नुकसान झालंय। गावातील जननी देवी माता मंदिरासमोर काही भाग देखील खचलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या। जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाली। मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलं जात आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये जोरदार पाऊस झालाय। मुसळधार पावसानं शहरातील अनेक रस्ते जलमय झाले। सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं। वाहतुकीवर परिणाम झाला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली। लोणावळ्यामध्ये तुफान पाऊस झालाय। 9 तासांमध्ये तब्बल 105 मिलीमीटर पाऊस झाला। पावसामुळे शेतकरी वर्ग पेरणीच्या कामाला झुंपलाय। इगतपुरी शहर हद्दीतील फणसवाडीमध्ये विद्युत पोल पडलाय। मुसळधार पाऊस झाला। वाऱ्यामुळे मोठं झाड विद्युत तारांवर पडलं। परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला। पवईचा विहार तलाव ओव्हरफ्लो झाला। मुंबईकरांना मोठा दिलासा मिळतोय। मुसळधार पावसानंतर पवईचा विहार तलाव आता ओव्हरफ्लो झालाय। बारवी धरण क्षेत्रामध्ये 9 तासांमध्ये 100 मिमी पाऊस होतोय। पाणी पातळी 4 फुटांनी वाढली। ठाणे जिल्ह्याला दिलासा मिळालाय। धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होतोय। भिवंडी शहरातील वराळा तलाव ओव्हरफ्लो झाला। तलावातून शहराला 5 MLT पाणी पुरवठा केला जातोय। तलावाचं पात्र भरलं त्यामुळे कामतघर या ठिकाणी बंधाऱ्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। हिमाचल प्रदेशमधील मंडी शहरातील मान्सूनचे विलोभनीय दृश्य समोर आले। निसर्गरम्य वातावरणामध्ये पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना मोठ्या प्रमाणात आकर्षणाचा केंद्रबिंदू हा ठरला आहे। मुंबईमध्ये कॉटन ग्रीन परिसरामध्ये उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या। महापौर ऋतू तावडेंनी अधिकाऱ्यांना सुनावलंय। राम मंदिर दान चोरी प्रकरणी आता ठाकरेंचं आज दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन आहे। दादरच्या कबूतरखान्यासमोर हनुमान मंदिरामध्ये आज आंदोलन केलं जाईल। उद्धव ठाकरे स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होतील। हिंदूंनी रामभक्तांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंचं आहे। नितेश राणे सोयीस्कर भूमिका घेतात। राम मंदिर प्रकरणी आता नितेश राणेंनी केंद्र सरकारविरोधात मोठं आंदोलन उभं करावं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ। रोहित पवार यांचं नितेश राणेंना हे आव्हान। रामाची आभूषणं चोरीला जात आहे आणि तुम्ही म्हणतायत की संयम बाळगा। रामाचे दागिने मेहमूद गजनीने नाही तर तुमच्या पक्षातील लोकांनी लुटले। आता हे लोक का बोलत नाही? राम मंदिर चोरीवरून संजय राऊतांचा भाजपवर हा निशाणा। उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा नाही तर शिवसेना रक्षा आंदोलन करावं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। ठाकरेंनी रामाकडे एकही आमदार न फुटण्याचं साकडं घालावं। रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना हा खुद्द सल्ला। महाराष्ट्राची सुसंस्कृत संवेदनशील राजकारणाची परंपरा धोक्यात आली आहे। साटम प्रकरणावरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा तर भाजपच्या सत्ताधाऱ्यांमध्ये सत्तेचा माज आता वाढलाय। फडणवीस हे संवेदनशील सीएम आहेत अशी प्रतिमा त्यांची या घटनांमुळे मलिन होतीये। राज ठाकरेंची टीका। स्टँडिंग कमिटीमधील अंडरस्टँडिंग बंद झालं त्यामुळे 2 पक्षांकडून मला टार्गेट केलं जातंय। घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही। राज ठाकरेंसह राऊतांना अमित साटम यांचे हे उत्तर। भाजपमध्ये नैतिकता असेल तर साटम यांना घरी बसवतील। रोहित पवारांचा हल्लाबोल। तुम्ही हसून गरिबाची चेष्टा करताय। अमित साटम यांना घरी बसवायला हवं। रोहित पवार यांचे वक्तव्य। अमित साटम यांचा अखिल चित्रेंकडून डोनाल्ड डक असा उल्लेख। डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो। अमित साटम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी निशाणा साधला। अमित साटम यांचा राजीनामा घ्या मनसेची ही मागणी। उद्या मुंबईमधल्या प्रत्येक विभागामध्ये आंदोलनाची देखील भूमिका। वरळीच्या सातबाऱ्यावरती कुणाचंही नाव लिहिलेलं नाही। पुढे काय करायचं हे वरळीची जनता ठरवेल। सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं। अहिर यांची ही प्रतिक्रिया।
खासदार फोडल्याचं बक्षीस वगैरे काही नाही. उपसभापतीपद राजकीय पद नाही. अहिर यांच्याकडून स्पष्ट. माझी बिनविरोध निवड करत विरोधी पक्षाने देखील चांगली भूमिका घेतली. अहिर यांच्याकडून विरोधकांचे आभार. ऑपरेशन टायगर 3 कधी होईल ते कळणार नाही. अनेक आमदार माजी मंत्री शिंदेंकडे येणार. प्रकाश आंबेडकरांचा दावा. केंद्रातील शिवसेनेचा चेहरा एकनाथ शिंदे राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील. प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य. सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासमोरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा घ्या. संघटना आक्रमक झाली. भुसेंच्या निवासस्थानी सम्यक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या दालनाबाहेर आता मेटल डिटेक्टर बसवण्यात आलंय. महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल आला. त्यानंतर खबरदारी म्हणून महापौर कार्यालयामध्ये प्रवेश करताना मेटल डिटेक्टरमधून तपासणी केली जाणार आहे. रितू तावडे या महापौर आमच्या हेडमास्टर नाही. गैरप्रकार सुरू होता म्हणून व्हिडिओ काढला. रितू तावडेंच्या आरोपांवरती किशोरी पेडणेकरांचं उत्तर. पेडणेकरांनी दालनाची रेकी केल्याचा रितू तावडेंचा आरोप. महापौर दालनामध्ये रितू तावडेंची खासगी मालमत्ता नाही. रितू तावडेंनी आक्रस्ताळपणे सुरू केलेला आहे. तर सुषमा अंधारेंची ही प्रतिक्रिया. मान्सूनपूर्व कामं आधीच केली असती तर मुंबईची ही दाणादाण उडाली नसती. अंधारेंचा हल्लाबोल. महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांचा वेगळा प्रोटोकॉल. मात्र महापौरांच्या दालनामध्ये जाऊन हेरगिरी करणं चुकीचं. मंत्री संजय शिरसाट यांची टीका. फडणवीसांकडून प्रवीण दरेकरांच्या सहकारी संघाच्या कामाचं कौतुक. मासिकाचे संपादक असलेल्या दरेकरांनाही पुरस्कार द्या. सकाळी 9 वाजता भोंगा न वाजवता देखील उत्तम संपादक म्हणून काम करता येतं हे दिसून येईल. फडणवीसांचं नाव न घेता संजय राऊतांना हटवला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. तर अधिकच्या धावपळीमुळे शिंदेंना त्रास झाला. रुग्णालयामध्ये उपचार त्यांच्यावर सुरू. शिंदेंच्या प्रकृतीसंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. सरकारविरोधात आता लढत असल्यानं काहीतरी कारवाई होऊ शकते आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. रोहित पवार यांचं हे सूचक ट्विट. संघर्षाच्या मैदानात जनता सोबत असेल तर जखमांचा विचार करून उपयोग नसतो. ट्विटमध्ये केला उल्लेख. संसदेचं पावसाळी अधिवेशन हे आता 20 जुलैपासून सुरू होणार आहे. 20 जुलै ते 13 ऑगस्ट संसदेचं पावसाळी अधिवेशन चालणार. पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नव्यानं मांडलं जाणार अशी शक्यता. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भावूक झाल्या. बारामतीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाला सुनेत्रा पवार या उपस्थित राहिल्या. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार या भावूक झाल्या. मंत्री नितेश राणेंना गोवा म्हापसा न्यायालयाचं जामीनपात्र वॉरंट. तर धारगळ बूथ तोडफोड प्रकरण सुनावणीवेळी हजर न राहिल्याचा ठपका. खटल्यामध्ये नितेश राणेंसह एकूण 9 जण संशयित आहेत. पुढील सुनावणी उद्या होणार. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी सरकारनं मागवली. टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आली. त्यानंतर कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची ही माहिती. जात उत्पन्न नॉन क्रिमिलेअरसाठी विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या निर्णयानुसार विशेष शिबिरांद्वारे हे सर्व दाखले थेट शाळेत दिले जाणार. विद्यार्थी आणि पालकांची पायपीट याशिवाय दलालांचा त्रासही कमी होणार. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री गडकरींकडून विकास कामांचा आढावा घेण्यात आला. शहरात अत्याधुनिक व्यापार संकुलं, स्टेडियम आणि पायाभूत सुविधा उभारण्यावरती भर द्या. गडकरींचे अधिकाऱ्यांना हे निर्देश.